गूळ व शेंगदाण्याचे लाडू बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। कुठलाही पाक वगैरे न करता अर्ध्या तासात होणारे हे लाडू रोज एक लाडू खा आणि सकाळची भूक पळवा। तर आज मी गूळ व शेंगदाण्याचे लाडू बनवते। त्यासाठी मी 1 किलोभर इतके शेंगदाणे घेतले। शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित असे निसून घ्यायचे व 1 किलोच्या प्रमाणात आपल्याला शेंगदाणे घ्यायचे। जर तुमच्याकडे प्रमाण वगैरे नसेल तर तुम्ही वाटीच्या प्रमाणात हे शेंगदाणे घेऊ शकता। तर या वाटीने मी मोजून बघते तर 10 वाट्या इतके हे शेंगदाणे भरले व त्याच वाटीने सेम वाटीभर 1 वाटीभर इतकी तीळ घेतली, म्हणजेच 20 रुपयाची असेल ही तीळ। तर 10 वाट्या शेंगदाणे 1 वाटी तीळ इतकं प्रमाण तर तुम्हाला समजलंच असेल। तर 1 किलो मी शेंगदाणे घेतले तर आपल्याला 1 किलोच्या प्रमाणात 750 ग्रॅम आपल्याला गूळ घ्यायचा आहे। जर तुम्हाला अजून गोड लागत असल्यास लाडू तर तुम्ही 1 किलो भर सुद्धा गूळ घेऊ शकता। तर आपण वाटीने सुद्धा मोजून बघू की हा गूळ किती भरतो। त्यासाठी मी गूळ जो आहे तो व्यवस्थित असं कापून घेते, कारण की लाडू बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला गूळ बारीकच हवा आहे। तर इथे मी एकदम बारीक असा गूळ जो आहे तो कापून घेतला आहे व वाटीने मोजून बघितला तर 6 वाट्या इतक्या भरल्या या गुळाच्या। तर तुम्ही कमी जास्त प्रमाणसुद्धा करू शकता गुळाचं। जर तुम्हाला गोड लागत असल्यास गोड करू शकता, फिक्कं लागत असल्यास कमी गूळही टाकू शकता। तर 1 किलो शेंगदाणे, 750 ग्रॅम गूळ आणि 1 वाटीभर इतकी तीळ इतकं प्रमाण तुम्हाला समजलंच असेल। चला तर आता आपण पुढची तयारी करू। त्यासाठी मी गॅस पेटवला। गॅसवरती एकदम जाड तळाची आपल्याला कढई ठेवायची, म्हणजे शेंगदाणे जे आहे ते व्यवस्थित असे भाजले जातात। जर तुम्ही पातळ कढई ठेवली तर शेंगदाणे जे आहे ते व्यवस्थित वरून जळतात व मधून जे आहे ते कच्चेच राहतात। शक्यतो जाडच तळायची कढई ठेवा। तर यामध्ये मी 2 बॅचमध्ये शेंगदाणे टाकून व्यवस्थित असे भाजून घेणारे। तर एककटी भाजले तर सगळे नीट भाजले नाही जात, थोडे करून 2 बॅचमध्ये भाजून घ्या। एकदम मीडियम गॅसवरती मी हे शेंगदाणे जे आहे ते भाजून घेते। आपल्याला शेंगदाणे जे आहे ते वरून एकदम हलके डाग पडेपर्यंत, साल तडकेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। तर पहिली बॅच जी आहे ती व्यवस्थित अशी भाजून झाली, तुम्ही बघू शकता। तर हे कढईतले शेंगदाणे व हे शेंगदाणे किती फरक जाणवतो। याच पद्धतीने आपल्याला शेंगदाणे जे आहे ते भाजून घ्यायचे। तर दुसरी बॅचसुद्धा मी याच पद्धतीने भाजून घेते। तर व्यवस्थित असे आपले सगळे शेंगदाणे जे आहे ते भाजून घेतले। आता एका मोठ्या ताटामध्ये हे शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे, जेणेकरून शेंगदाणे जे आहे ते लवकर थंड होतील व पटपट आपले लाडू तयार होतील। तर एका मोठ्या ताटामध्ये मी हे सगळे शेंगदाणे काढले व थंड होण्यासाठी ठेवून दिले। जोपर्यंत कढई गरम आहे त्याच कढईमध्ये आपल्याला 1 वाटीभर इतकी तीळ घेतलेली होती ती सगळी यामध्ये टाकून द्यायची व व्यवस्थित असा चटचट असा आवाज येईपर्यंत कमी गॅसवरती लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची, जास्त जाळायची नाही। तर तुम्ही बघू शकता तीळ जी आहे ती व्यवस्थित अशी भाजल्या जाते, आवाजही येतोय असा। या पद्धतीने आपल्याला तीळ जी आहे ती लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची। इथे तीळ जी आहे ती व्यवस्थित अशी भाजल्या गेली। आता तीळसुद्धा आपल्याला थंड होण्यासाठी एका पातेल्यामध्ये बाजूला काढून घेऊ। तीळ पण आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊ। तर इथे शेंगदाणे जे आहे ते अजून गरम आहे, तीळ जी आहे ती व्यवस्थित अशी थंड झाली आहे। जर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही शेंगदाण्याचे साल्टही काढू शकता किंवा तसेही राहू दिले तरीही चालेल। मी थोडे साल्टे काढते व थोडेसे राहू देते। जोपर्यंत शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण तिळीला मिक्सरमध्ये एकदम दरदरीत असं वाटून घ्यायचं। फक्त 1 सेकंदभर आपल्याला मिक्सरचं बटन फिरवायचं व लगेच बंद करायचं, जास्त बारीक भुकटा नाही करायचा। तर तुम्ही बघू शकता एकदम मी दरदरीत असं वाटून घेतलं आहे तिळीचं, जास्त बारीक नाही करायचं। तर इथे शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित असे थंड झाले, ते सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचं। जर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही बारीकही वाटू शकता आणि दरदरीत असं थोडंसं दरदरीतही ठेवू शकता। तर मी जास्त बारीकही नाही वाटलेलं आणि जास्त जाडही नाही ठेवलेलं, एकदम मीडियममध्ये मी दाण्याचा कूट जो आहे तो काढून घेतला आहे। तर या पद्धतीने मी शेंगदाण्याचा कूट जो आहे या पद्धतीने जाडसर असा ठेवला आहे। तर सगळे शेंगदाणे आपल्याला बारीक असे वाटून घ्यायचे। तर सगळे शेंगदाणे जे आहे ते एकदम बारीक असे वाटून झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। परातीमध्ये तीळ व शेंगदाणे आणि गूळ जो बारीक केलेला होता तो यामध्ये टाकून व्यवस्थित असं एकजीव आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे।
तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे मी सगळा गूळ घालून शेंगदाण्यामध्ये टाकून व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं आहे व हाताच्या मदतीने चांगलं गूळ व शेंगदाणे जे आहे ते मिक्स करून घ्यायचे. काही शेंगदाण्यामध्ये थोडेसे खडे होते, त्यामुळे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं मिक्स करून झाल्यानंतर परत एकदा थोडं थोडं करून हे सगळं गूळ व शेंगदाण्याचं मिश्रण जे आहे अगदी 1-2 सेकंदभर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून गूळ व शेंगदाणे जे आहे ते परत एकदा व्यवस्थित असे मिक्स होतात व बाइंडिंगसुद्धा छान होते. तर मी यामध्ये तूप व तेल अजिबातही काहीच नाही टाकत आहे. जर तुम्हाला या पद्धतीने परत एकदा डबल मिक्सरमध्ये फिरवायचं नसेल तर तुम्ही गूळ जो आहे तो किसूनही घेऊ शकता, जेणेकरून गूळ जो आहे तो व्यवस्थित असा बारीक होतो. तर मी इथे परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलं व व्यवस्थित असं आपलं छान असं मिश्रण तयार झालं आहे. तुम्ही एक लाडू वळून बघते तर व्यवस्थित असा लाडू जो आहे तो बांधला जातो आहे. या पद्धतीने मी सगळे लाडू जे आहे ते व्यवस्थित असे वळून घेते. फक्त अर्ध्या तासात होणारे हे गूळ व शेंगदाण्याचे एकदम झटपट आणि सोपे लाडू तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रोज सकाळी एक लाडू खा आणि सकाळची भूक पळवा. तुम्हाला हव्या त्या आकारात लहान मोठे तुम्ही लाडू जे आहे ते बांधू शकतात. तर मीडियम मी इथं लाडू ठेवला आहे. तुम्ही हे लाडू मुलांना सकाळच्या नाश्त्यासाठीही देऊ शकतात. तर छान असे आपले हे गूळ व शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत. प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.